नमस्कार, मी अतुल ठाणे लाईव्हमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। मी आता खारेगाव मध्ये आहे आणि प्रभाग क्रमांक 9 मधील महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित पवार आणि त्यांच्या बरोबर पूजा शिंदे विचारे हे आज उमेदवारी अर्ज दाखल करत आहे आणि हा उमेदवारी अर्ज जो आहे तो दाखल करताना मोठं शक्ती प्रदर्शन जे आहे ते अभिजित पवार यांनी केलेलं इथे दिसून येते। भली मोठी रॅली काढत आज हा उमेदवारी अर्ज जो आहे तो दाखल करण्यात येणार आहे। अगदी काही क्षणात आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांचं इथे आगमन होणार आहे आणि जोरदार अशी तयारी जी आहे ती अभिजित पवार यांनी इथे केलेली दिसते। प्रचंड अशी गर्दी तुम्ही या प्रभाग क्रमांक 9 आणि या सगळ्या परिसरामध्ये पाहताय। रथावर तुम्ही पाहताय अभिजित पवार आणि पूजा शिंदे विचारे ह्या दिसत आहेत। अध्यक्ष आहेत मनोज प्रधान आपल्याला दिसत आहेत आणि प्रचंड असे शक्ती प्रदर्शन करत आज अभिजित पवार हे अर्ज जो आहे तो दाखल करतायत। या प्रत्येक प्रभागात म्हणजे हा प्रभाग क्रमांक 9 जो आहे या प्रभाग क्रमांक 9 मधून ही सगळी रॅली नेत आज ते उमेदवारी अर्ज दाखल करतायत। बघायला गेलं तर अभिजित पवार आणि त्यांचे या प्रभाग क्रमांक 9 मधील सहकारी यांनी प्रचारात आघाडी तर घेतलेली आहे, परंतु आज रॅली फॉर्म भरणार आज रॅली काढत शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करतात। आज 2 उमेदवार या प्रभाग क्रमांक 9 मधील 2 उमेदवार पूजा राजेंद्र शिंदे विचारे आणि अभिजित पवार हे दोघे अर्ज दाखल करणार आहेत आणि बाकीचे 2 उमेदवार अगदी 1-2 दिवसात काळाची अर्ज दाखल करतील। परंतु ही सगळी गर्दी आणि एक मोठं शक्ती प्रदर्शन तुम्ही या खारेगाव मध्ये आता पाहताय आणि हे शक्ती प्रदर्शन करत अभिजित पवार आणि पूजा शिंदे विचारे ज्या आहेत त्या अर्ज दाखल करतायत। अगदी काही थोड्या वेळात जितेंद्र आव्हाड आमदार जितेंद्र आव्हाड जे आहेत ते या रॅलीमध्ये सहभागी होतील। मी अभिजित पवार पूजा शिंदे विचारे आणि मनोज प्रधान यांच्याशी बोलणार आहे। नक्की या संपूर्ण प्रभागासाठी त्यांचं काय विजन आहे, या सगळ्या खारेगावसाठी त्यांचं काय विजन आहे, या प्रभाग क्रमांक 9 साठी त्यांचं काय विजन आहे, कोणत्या मुद्द्यांवर ते हे निवडणूक लढवणार आहेत, त्या सगळ्या संदर्भात अगदी थोड्या वेळात मी त्यांच्याशी चर्चा करणार आहे। आणि आमदार जितेंद्र आव्हाड जे आहेत ते थोड्याच वेळात या ठिकाणी येतील। पण ही गर्दी समोरची तुम्ही पाहताय हा सगळा प्रभाग क्रमांक 9चा परिसर आणि या परिसरातून ही भव्य दिव्य अशी रॅली जी आहे ती निघालेली आहे। उमेदवार आहेत, आपले लाडके उमेदवार आहेत।
ज्याने कधी आयुष्यामध्ये कोणाचं मन दुखवलं नाही, त्यांच्याकडे जे आज कामाला गेल्याच्या नंतर कधी त्यांनी नाही नसलेलं नाही, त्यांना नगरसेवक म्हणून जनतेची सेवा करण्याची आपण संधी घेऊया आणि आपल्या विभागाचं सोनं बनवूया. जनता पाठीशी उभा आहे. येत्या 15 तारखेला आपण तुतारी या निशाणीच्या बाजूचे बटन दाबा आणि प्रचंड मतांनी त्याला विजयी करा. आपली निशाणी, सर्वांची निशाणी तुतारी तुतारी तुतारी. सगळ्या शिंदे विचारे अभिजित पवार एक चांगला आरोग्य, उत्तम संघटन, आनंदी स्वभावाचं प्रतीक समजलं जातं. एक प्रभावी नेतृत्व म्हणून त्यांचा मान सन्मान इतक्यात जगत मानले आहेत. अभिजित पवार यांचा हनुमान आदर्श जोरदार शक्ती प्रदर्शन करत अभिजित पवार जे आहेत ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करतायत. त्यासाठी प्रभाग देखील उपस्थित झाले. थोड्याच वेळात जितेंद्र आव्हाड देखील उपस्थित राहतील. प्रधानसाहेब, या सगळ्या परिसरामध्ये प्रभाग क्रमांक 9 मध्ये तुम्ही आघाडी घेतली, प्रचार सुरू तर झाला आहे, पण उमेदवारी अर्ज दाखल करण्यात गेले 3 वर्ष अभिजित पवार आणि पूजा शिंदे या ठिकाणी काम करत आहेत. त्यामुळे विषय उमेदवारीचा इथे नव्हताच. ह्या दोघं आमचे उमेदवार ठरलेले आहेत आणि आणखीन 2 उमेदवार आम्ही पुढच्या 2 दिवसात देतो. आता आज तिकडे मनसे आणि उभाटा एकत्र येतात, त्यात सहभागी आहात तुम्ही? आम्ही मनसे आणि उभाटाचा आज 12 वाजता प्रेस कॉन्फरन्स झाली की संध्याकाळी 5:30 वाजता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, उभाटा आणि मनसेची आज बैठक आहे. आज रात्रीपर्यंत तुम्हाला काहीतरी एक चांगला निकाल आम्ही देऊ शकतो. चांगला निकाल म्हणजे एकत्र लढणार तुम्ही? आमचा प्रयत्न आहे, महापालिका आमचा प्रयत्न असा आहे की आम्ही एकत्र लढावं. पण या प्रभागामध्ये आता या 2 जणांनी लीड घेतला, समजा गर्दी प्रचंड दिसतीये. काय वाटतं या प्रभागाबद्दल, या तुमच्या उमेदवारापर्यंत काय शक्यता आहे? मी तुम्हाला सांगतो, आम्ही कळव्यामध्ये 16 उमेदवार देत आहोत. 16 उमेदवार कळव्यामध्ये, आणि 9 मध्ये तुम्हाला आज मी या ठिकाणी ठाम सांगतो की 9 मधले 4ही उमेदवार आमचे निवडून येणार. 4 उमेदवार निवडून येणार. 16 उमेदवार आणि विटावा आणि या भागामध्ये मला वाटतं जर तुमची महाविकास आघाडी झाली तर कळवा आणि मुंबई सगळं तुम्ही घेताय. असं आहे की कळवा आणि मुंबईत आव्हाड साहेबांची ताकद मोठी आहे, त्यामुळे त्यांनी पण ते मान्य करून जास्तीत जास्त उमेदवार आम्हाला द्यायचं ठरवलेलं आहे. तसंच आम्हालाही कळतं की ओळा, माझीवाडा किंवा नौपाडा परिसर, वाघळी परिसरात त्यांचं प्राधान्य जास्ती आहे, त्यामुळे त्यांची ताकद ओळखून तिकडे आम्ही त्यांना प्राधान्य देऊ, अशा प्रकारे आमचं ठरलेलं आहे. अभिजित माझ्यासोबत आहे. अभिजित, आव्हाड साहेबांसोबत अनेक वर्ष काम करत असताना इथे अनेक कार्यक्रम तुझ्या माध्यमातून होत असतात या सगळ्या परिसरामध्ये. आज उमेदवारी अर्ज दाखल करतोय, गेल्या अनेक वर्षांपासून काम करतोय, अखेर ती वेळ आली उमेदवारी अर्ज दाखल करतोयस. काय विजन आहे तुझं या सगळ्यांसाठी आणि प्रभाग क्रमांक 9 साठी? विजन म्हणजे जे गेले 18 वर्ष झोपलेले आहेत त्यांना जागा करायची वेळ आहे आणि जागा आता आम्ही करायला घेतला आहे. कारण की ज्या पद्धतीचं काम या प्रभागात झालं पाहिजे होतं, एकही फुटपाथ या प्रभागामध्ये चालायला नाहीये. अजून पुढे बोलायची गोष्टच येत नाही. अजून तुम्हाला सगळ्या गोष्टी दिसतील. ही दादागिरी, वाढलेली दादागिरी. आता आमची लोक जात आहेत ना पॅम्पलेट वगैरे वाटायला, बिल्डिंगखाली अडवल्या जात आहेत. त्यामुळे ज्या पद्धतीचं आमचं काम आहे, आम्ही आतापर्यंत कामं करत आलोय आणि हे कामं करत राहू. आमचा पूर्ण पॅनल, माझ्यासकट माझी बहीण पूजा, त्याच्याबरोबर अजून आमचे 2 उमेदवार, हे सगळे खूप मोठ्या संख्येने निवडून येतील, ही अशी तुम्हाला ग्वाही देतो. तुम्ही तर पाहताय की या सगळ्या चौकांमध्ये जे आहेत, मॅडम सुद्धा इथे आलेले आहेत. चौकामध्ये अभिजित पवार आणि पूजा शिंदे विचारे यांचं जोरदार स्वागत देखील करण्यात येत आहे. या जो दोन्ही उमेदवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जात आहेत, तर चौकामध्ये आणि प्रत्येक टप्प्यावर त्यांचं स्वागत करण्यात येतंय.
त्यांचं औक्षण करण्यात येत आहे. सगळ्या ज्येष्ठ नागरिकांचे आणि या स्थानिक नागरिकांचे आशीर्वाद घेऊन पूजा शिंदे आणि अभिजित जे आहेत ते आपला उमेदवारी अर्ज जो आहे तो दाखल करत आहेत. भाई ट्रॅफिक होईल फक्त एक फोटो काढणार ना. आणि आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड जे आहेत आशीर्वाद देण्यासाठी आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड जे आहेत माननीय आमदार जितेंद्र आव्हाड साहेबांच्या मोठे चांगले कार्यकर्ते झाले, समाजसेवक झाले. जो आयुष्य सेवा करतो देशाची सेवा करतो त्याला देशभक्त म्हटलं जातं. ऋता आव्हाड तुम्ही पाहता इथे त्या स्वतः या संपूर्ण रॅलीमध्ये स्वतः चालताना आपल्याला दिसत आहेत. चालू आहे सगळे जॉईंट गाडीवाले कशामुळे येणार पुढे आहे ना हिरादेवी तिथे थांबूया तिथे चौकात थांबूया. चला ताई चला ताई सगळ्यांनी चला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जितेंद्र आव्हाड साहेब आगे बढ़ो. जितेंद्र आव्हाड साहेब आगे बढ़ो. एनर्जी है कमाल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या सौभाग्यवती ऋता आव्हाड या आपल्याला या रॅलीमध्ये स्वतः चालताना दिसत आहेत. मॅडम सर्वात आधी ठाणे लाईव्हमध्ये स्वागत. एका आमदाराच्या पत्नी आहात, तुम्ही रथावर देखील असू शकत होतात पण आज या रॅलीमध्ये चालताना दिसत आहेत. तर या सगळ्या कार्यकर्त्यांसोबत प्रचार करताना रॅलीमध्ये सहभागी झाले आहात, काय सांगाल? कार्यकर्तेच लीडर बनवत असतात.
आणि कार्यकर्ते पण जनताच असते, आमची मतदार पण आहे. म्हणूनच आम्ही हे दाखवू इच्छितो की आम्ही मतदारांबरोबर आहोत, त्यांच्यापेक्षा वर नाही. मॅडम, आज एक प्रकारे आघाडी घेतली आहे प्रभाग क्रमांक 9 मध्ये. आज एवढं शक्ती प्रदर्शन करत, प्रचार करत, रॅली काढत, उमेदवारी अर्ज दाखल करत, तुम्हाला काय वाटतं या सगळ्या ओव्हरऑल प्रभाग क्रमांक? अभिजितने गेले 2, 3, 4 वर्ष आघाडीच घेतलेली आहे. तो सातत्याने लोकांमध्ये असतो, लोकांमध्ये त्याने काम केलं आहे आणि म्हणूनच लोक आज त्याला पसंती पण देत आहेत. तो असा नाहीये की मला तिकीट मिळू दे मग मी विचार करेन, असं 10 दिवस आधी प्रचार करणाऱ्यातला अभिजित नाही. आणि अभिजित आणि त्याची पूर्ण टीम यांचा म्हणजे मला खरंच कौतुक वाटतं की त्याने खरोखरच आव्हाड साहेबांचा वारसा पुढे चालवायचीच मला वाटतं त्याचा पण आहे. कारण आव्हाड साहेब पण एक इलेक्शन झालं की लगेच परत दुसऱ्या दिवशीपासून पुढच्या इलेक्शनची सुरुवात करतात, असं अभिजितने केलंय. मॅडम, तुम्ही देखील निवडणूक ही लढवणार आहात कुठल्या तरी प्रभागातून, त्याच्या सगळ्या चर्चा झाल्या अख्ख्या ठाण्यात, काय सांगाल? मग त्यांना चर्चा करत राहू दे. 30 तारीख शेवटची आहे. सो लेट देम कीप गेसिंग. म्हणजे लढवणार आहात की नाही गेस करायचं एक्झॅक्टली, सगळ्यांनी. लेट देम की तुम्ही पण गेस करा. आपण एक कॉन्टेस्ट ठेवूया की एका मोबाईल नंबरवर किंवा तुम्ही SMS पाठवा. त्यामुळे सगळ्या इट्स अ गेम ऑफ गेसिंग. इट्स अ गेम ऑफ गेसिंग असं आव्हाड मॅडम म्हणतायत. आणि कदाचित म्हणजे आता जसं त्या आपल्यासोबत बोलत होत्या, मला असं वाटतंय की त्या निवडणूक यावेळी इथे लढवू शकतात. आणि हे सगळं शक्ती प्रदर्शन तुम्ही पाहताय. अभिजित पवार आणि पूजा शिंदे विचारे यांनी केलेलं आहे आणि हे सगळे जण चालले आहेत अभिजितचा आणि पूजा शिंदे विचारे यांचा फॉर्म भरायला. आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड हे सुद्धा इथे उपस्थित झालेले आहेत. ही गर्दी तुम्ही पाहताय अभिजित आणि पूजा शिंदे विचारे यांचा फॉर्म भरण्यासाठी या प्रभाग क्रमांक 9 मध्ये. आपला अभिजित लय भारी वाजवा तुतारी अशा प्रकारचे हे सगळे कार्ड्स तुम्ही पाहताय. आणि एक मोठं शक्ती प्रदर्शन करत अभिजित आणि पूजा शिंदे विचारे या प्रभाग क्रमांक 9 मधून आपला आज उमेदवारी अर्ज दाखल करतायत. मला वाटतं संपूर्ण ठाणे महानगरपालिका क्षेत्रात हा पहिला प्रभाग आहे जिथे अशा पद्धतीने शक्ती प्रदर्शन करत राष्ट्रवादी काँग्रेसकडून फॉर्म भरला जातोय. हा पहिला प्रभाग आहे आणि एक प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या पक्षाने या गोष्टीची सुरुवात केलेली आहे. आणि हे सगळे शक्ती प्रदर्शन तुम्ही इथे पाहताय. अभिजित आणि पूजा शिंदे विचारे यांचं ठिकठिकाणी स्वागत देखील केलं जात आहे. लगेच का थोडसा नारे करूया. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जितेंद्र आव्हाड साहेब आगे बढ़ो, अभिजित पवार साहेब आगे बढ़ो, पूजा शिंदे आगे बढ़ो. राम कृष्ण हरी. सर, आज अभिजित पवार आणि पूजा शिंदे विचारे यांचं नामांकन आज केलं होतं. पाहिलं तर खारेगाव गावातून मोठी रॅली या ठिकाणी काढण्यात आली. त्यात आमदार जितेंद्र आव्हाड
आघाडी कशी आली असं आहे की गेले 3-4 वर्ष अभिजित आणि पूजा खूप चांगलं काम या खारेगावात करत आहेत. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीबद्दल विचार करण्याची गरजच नव्हती. त्यांना पक्षाने सांगितलं की तुम्ही उमेदवारी नामांकन भरा आणि त्या दृष्टीने जे गेले 4 वर्ष त्यांनी काम ह्या खारेगावामध्ये केलं त्याची पोचपावती लोकांनी असताना दिली आहे. रस्त्यावर उतरून त्यांच्याबरोबर चालून जो उत्साह तुम्ही बघताय तो खऱ्या अर्थाने आव्हाड साहेबांसाठी आणि अभिजित पवार आणि पूजासाठी आहे. आणि आज ठामपणे मी सांगू इच्छितो की हे 9 नंबरचं पॅनल मध्ये तुतारी जोरात चालणार. सर 4 उमेदवारांमधून फक्त 2च उमेदवारांना कसं आहे अजून आमची उबाठा आणि काँग्रेसबरोबर बोलणी चालू आहेत. त्याच्यामुळे आम्ही ते थोडीशी एक विंडो ठेवली आहे. जर उबाठाला एक सीट द्यायला लागली तर ते आज संध्याकाळी 5:30 वाजता आमची बैठक आहे आणि आज रात्री ते ठरेल. आणि 2 चांगल्या उमेदवारांमध्ये एक उमेदवार आम्हाला ठरवायचा आहे. तो पक्षश्रेष्ठी तो निकाल आम्हाला देतील. त्यामुळे तसं आमचं पॅनल तयार आहे. फक्त दोघांचं नामनिर्देशन पत्र आम्ही 27 तारखेनंतर भरू. अशी देखील चर्चा आहे की राष्ट्रवादी एकत्र येण्याची देखील सूत्र लागतायत आणि पुण्यात देखील एकत्र आले. आता एक इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, इट इज बियॉन्ड माय पे ग्रेड. म्हणजे काय आहे, माझ्या पगारापेक्षा जास्ती मी बोलू शकत नाही. हा निर्णय जो आहे तो पवारसाहेब, अजितदादा, आव्हाडसाहेब घेतील. आणि मी तर स्पेसिफिकली सांगतो की जर एकत्र येणार असतील तर मला तर स्वतःला काही त्रास नाही. आव्हाडसाहेब जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल आणि ठाण्यातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना मान्य असेल. नक्कीच आपण पाहिलं राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या माध्यमातून आज अभिजित पवार असतील, सोबतच पूजा विचारे शिंदे असतील यांच्या माध्यमातून हा संपूर्ण फॉर्म भरण्यासाठी शक्ती प्रदर्शनाचा जल्लोष पाहायला मिळाला. आणि प्रचंड अशी गर्दी तुम्ही अभिजितचा फॉर्म भरण्यासाठी या प्रभाग क्रमांक 9 मधील नागरिकांची पाहताय. आणि समोर तुम्हाला आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड दिसत आहेत, जे स्वतः या उमेदवारांचा फॉर्म भरण्यासाठी इथे उपस्थित राहिलेले आहेत, या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत. आणि ठाणे महानगरपालिकेचा हा पहिला प्रभाग आहे, एवढं शक्ती प्रदर्शन करत जे आहे ते हा सगळा फॉर्म जो आहे तो माझ्या प्रभाग क्रमांक 9 मधील 2 उमेदवार जे आहेत इथे आपला उमेदवारी अर्ज जो आहे तो दाखल करणार आहेत. आणि ही गर्दी अभिजितचा फॉर्म भरण्यासाठी ही झालेली गर्दी. सर्वांनी प्रतिज्ञा करा. आणि गरीबाई देवी उजेला आणि पुढे भागाचे आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी अभिजित पवार आणि पूजा शिंदे विचारे हे सुद्धा दर्शनासाठी येत आहेत आणि दर्शनासाठी येत आहेत. त्याला आशीर्वाद दे. त्यांच्या पाठीमागे हिरा गोळा असेल तो बोलकर. त्याचप्रमाणे माननीय जितेंद्र आव्हाड साहेब मंदिर खालेगाव पुढे चला जात आहे. देवी हिरादेवी उंदिरा अभिनंदन
आणि पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत. हा जनसाधारण कोणाचा हा जनसाधारण प्रत्येकाला भावी लोकांचे मत आहे. यातून मात्र सांगण्यासाठी निभाव आहे. अधिकाधिक लोकांना नगरसेवकाचे महत्व मतावारी जागृत म्हणजे मताचा उत्तर काढावा. यावेळेला 15 तारखेला निवडणूक आणि त्या 15 तारखेला ठिकाणी वाजेला बाहेर त्याच्या बाजूचा बचत दाबून आपले प्रेरणा आपले नगरसेवक आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड आपल्याला दिसतात या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत स्वतः आणि या रॅलीमध्ये स्वतः चालताना दिसत आहेत. आव्हाड साहेब, ठाणे महानगरपालिकेतला पहिला प्रभाग आहे, तिथे एवढे मोठे शक्ती प्रदर्शन करत पहिल्यांदाच फॉर्म उमेदवारी अर्ज दाखल करताय तुम्ही, काय सांगाल? मध्ये उत्साह आहे आता पुढे आणि या लोकांचा उत्स्फूर्त सहभाग याला शक्ती प्रदर्शन म्हणता येणार नाही. लोकांच्या एकजुटीचा लोकांना जो बदल हवा आहे त्याच्यासाठीच लोक एकत्र आहेत. सर, कळव्यात मुंबऱ्यात या ठिकाणी बरेचसे उमेदवार आता तुतारीचे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे तुम्ही देताय, काय वाटतं तुम्हाला? आता काय परिस्थिती माहिती आहे, पक्ष वेगळा झालाय, दोन वेगवेगळे गट पडलेले आहेत, काय वाटतं? आम्ही पूर्ण ताकदीने लढतो आणि जनता आमच्या बरोबर. साहेब, एक वेगळा प्रश्न आहे, आता मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गट एकत्र येतात, त्यामध्ये तुम्ही सहभागी आहात का? चर्चा चालू आहे. कधीपर्यंत आता कळेल की तुम्ही सहभागी आहात? 2 दिवस आहेत. आपण इथे पाहताय की आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड हे स्वतः चालत या रॅलीमध्ये हा उमेदवारी अर्ज अभिजित पवार आणि पूजा शिंदे विचारे यांचा भरला जातोय, तिथे सहभागी झालेले आहेत. आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड स्वतः लोकांना भेटतात आणि या प्रभाग क्रमांक 9 मध्ये एक प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने आघाडी घेतलेली आहे आणि मोठं शक्ती प्रदर्शन करत इथे उमेदवारी अर्ज जो आहे तो अभिजित पवार आणि पूजा शिंदे विचारे यांचा दाखल केला जातोय. आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांचं औक्षण केलं जात आहे, त्याचबरोबर दोन्ही उमेदवारांना शुभेच्छा देखील इथे दिल्या जात आहेत. हा ठीक आहे, ठीक आहे. त्या श्रेणी पूजाची वाईट ठाणे महानगरपालिकेतला हा पहिला प्रभाग आहे जिथे या पद्धतीने जे आहे तो उमेदवारी अर्ज जो आहे तो दाखल केला जातोय. आणि ही तुम्ही तिथे पहा, हे सगळे
या खारेगाव कळवा परिसरातील ही जी रॅली निघाली अभिजितला आणि या सहकाऱ्यांना जिथल्या आव्हानांना शुभेच्छा देण्यासाठी हे इकडे सगळे सहभागी झालेले आहेत. मगाशी आपण अभिजित पवार यांच्याशी बोललो. आपण पूजा शिंदे यांच्याशी बोलणार आहोत. काय विजन घेऊन नगरसेवकांचा अर्थ काय होतं? नागरिकांची सेवा. आणि तुम्ही बघतच असाल की आव्हाड साहेबांनी गेले इतके 15 वर्ष कामं केलेली आहेत आणि आम्हाला आता एक अपॉर्च्युनिटी दिलेली आहे की युवकांनी एक पुढे येऊन काहीतरी करावं. त्याच्यासाठी आम्ही साहेबांनी दिलेला शब्द पाळून आम्ही पण त्या जोमाने काम करू. कोणते मुद्दे आहेत तुझ्या जे घेऊन तुम्ही आता उतरताय? मेन म्हणजे आपण युवा पिढी म्हणून नवीन काही काही इन्व्हेन्शन करणार आहे किंवा नागरिकांसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी काही काही विचार आणि अभिजित पवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करताना आपल्याला दिसत आहे आणि हे सगळं शक्ती प्रदर्शन करत ते आज उमेदवारी अर्ज जो आहे तो दाखल करतायत. एक मिनिट. हे प्रेम आहे, हा विश्वास आहे आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्यावरचा, या कळवेकरांचा आणि खारेगावकरांचा. आणि हाच विश्वास आज या गर्दीतून आपल्याला दिसतोय आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्यावर. आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या या उमेदवारांना शुभेच्छा आणि सदिच्छा देताना आपल्याला या कळव्यातील खारेगावमधील प्रभाग क्रमांक 9 मधील नागरिक दिसत आहेत. हम तुम्हारे साथ हैं. शरद पवार, शरद पवार. अब इस बार आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आगे बढ़ो, आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अभी तक आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा